आपले मैदानी व मर्दानी खेळ अबाधित राहावे व तरुण पिढीला या खेळाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संतोष गोंधळे व नगरसेवक मयूर पाटील यांनी मोहिली येथील शिव मंदिराजवळ कुस्तीच्या सामन्यांचे आयोजन केले होते। या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांनी हजेरी लावली होती। ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मैदानी व मर्दानी अशा कुस्ती व कबड्डी या खेळांची आवड असणारी तरुण पिढी आहे। त्यांना प्रेरणा देण्याचे तसेच या खेळाकडे व क्रीडा क्षेत्राकडे कुणाही राजकीय नेत्याने पाहिले तर या परीने लक्ष केंद्रित होत नाहीत। त्याची खंत व्यक्त करत येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संतोष गोंधळे व नगरसेवक मयूर पाटील यांनी मागील वर्षापासून महाशिवरात्रीचे औचित्य साधून भव्य अशा जंगी कुस्त्यांचे आयोजन करून तरुणांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे। या कुस्तीकरिता ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर तसेच मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी ठिकाणांहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध स्पर्धक या ठिकाणी आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी गोंधळे व मारुती पाटील यांनी केले। अशा प्रकारच्या स्पर्धा आम्ही आमच्या तालुक्यात सतत खेळवत राहू असे आयोजक संतोष गोंधळे व मयूर पाटील यांनी व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। नवीन मुलं हे त्यांना खरोखरच मदतीची गरज आहे आणि ह्या खेळामध्ये आतापर्यंत गरीब घरातून मुलं आलेली आहेत, पण त्यांना पैशाची काही मदत नसल्यामुळे ते आजही मागे आहेत। त्यांना चन्ना येण्यासाठी आम्ही हा खेळ राबवलेला आहे। दुसरा वर्ष आहे आणि अजून ह्या वर्षी आम्ही जो अरेंजमेंट केलं याच्यापेक्षा अजून पुढच्या वर्षी अजूनही काय वेगळं करण्याचं ठरवलेलं आहे। जंगी कुस्त्याचे सामने आयोजन करण्यात आलेले आहेत। या शिवसाई मित्रमंडळाच्या अध्यक्ष माननीय उद्योगपती मोहिली गावचे सुपुत्र संतोषजी गोंधळे भाई उर्फ भाई यांनी हे जे आयोजन केलेले आहे या ग्रामीण भागामध्ये आपल्या कुस्तीपटूंना एक प्लॅटफॉर्म हा तयार केलेला आहे शिवसाई मित्रमंडळाच्या मार्फत आणि या येणाऱ्या काही दिवसांमध्ये तसेच या मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे। गेल्या वर्षी अशाच प्रमाणे जोमामध्ये कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जोमाने यावर्षी त्याचे आयोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षांमध्ये या कुस्त्यांचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये